गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण विदाऊट इंटरव्ह्यू काही वेगवेगळे जे आरक्षणाचे प्रवर्ग आहेत त्यांचा काय कट ऑफ होता तो आपल्याला बघायचा आहे. कारण पुन्हा तुम्ही जर स्क्रीन बघितलं तर स्क्रीनवर मी एक हे म्हणजे लिस्ट आणलेली आहे आणि ती लिस्ट आहे रयत शिक्षण संस्थेची. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या काही पोस्ट भरण्यात आलेल्या आहेत, हायस्कूल टीचर असो, प्रायमरी टीचर्स असो, त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजचे टीचर्स असो, या सर्व पोस्ट ह्या विदाऊट इंटरव्ह्यू भरण्यात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ह्या पूर्ण ऍडेड वर आहेत. म्हणजे 100% अनुदान प्राप्त शाळेवरच्या पोस्ट आहेत. त्यामुळे हा कट ऑफ आपल्याला विचारात घेणं फार आवश्यक आहे. मित्र, बरेचसे आपले शिक्षक बंधू असे कमेंट्स करतात की नवीन काय ते सांगा, तुम्ही पुन्हा काहीतरी जुनच चालू ठेवून राहिलेले आहे. म्हणजे आता बघा, गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन सध्या याच्यावर आपल्या पवित्र पोर्टलवर नवीन साठी कुठलंच नाहीये. मग आता आपण कुठपर्यंत आलेलो आहोत? सध्या सध्या आपण आलेला आहोत सेल्फ सर्टिफिकेशन पर्यंत. आपण सेल्फ सर्टिफिकेशन या स्टेज पर्यंत आलेलो आहे. ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे नोटिफिकेशन नुसार येणारी, आता केव्हा येईल ते गव्हर्नमेंट सांगेल आपल्याला. सध्या त्या म्हणजे आपण जे नोटिफिकेशन सध्या पाहतोय तिथं नवीन बाबतीत कुठलंच नोटिफिकेशन नाही आहे. मग त्या बाबतीत आपल्याला नवीनवर सध्या काहीही चर्चा करता येत नाही. परंतु आपल्याला बरेचसे जे काही शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत ज्या कमेंट्स मध्ये सांगतात मला टॅट मध्ये एवढे मार्क्स आहेत, मग माझं जेएटपी ला होईल का, माझं इंटरव्ह्यू मध्ये होईल का, माझं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये होईल का. तर त्याच्यासाठी आपल्याला एकच हे घ्यायचं आहे. त्यासाठी हा मागचे जे काही आपल्याला कट ऑफ आहेत ना, हे कट ऑफ थोडेसे आपल्याला विचारात घ्यावेच लागतात. कारण सहसा या कट ऑफला पॅरलच पुढचे जे काही समजा निवड यादी आहे ती राहणार आहे. जवळजवळ 5-6 मार्क्स फक्त इकडे तिकडे होतात, यापेक्षा फार काही याच्यामध्ये असा मोठा फरक पडत नाही. म्हणून आपण मागची चर्चा करत आहे, लक्षात घ्या. कारण याच्यावरून आपल्याला हे गेसिंग घ्यायचं आहे की मला जेव्हा ऑप्शन फॉर्म भरावं लागतील, मी जेव्हा ऑप्शन फॉर्म भरणार आहे, जेव्हा प्रिफरन्स फॉर्म मी भरणार आहे, तेव्हा मग प्रिफरन्स फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला याची मदत होते की या संस्थेचा मागल्या वेळेचा कट ऑफ काय गेला होता आणि आपले स्वतःचे आता जे टॅटचे गुण आहेत ते किती आहेत, यानुसार आपण प्रिफरन्स फॉर्म कसा भरावा याचं जजमेंट बाकी आपल्याला निश्चित येऊ शकते. कारण त्यासाठी फक्त थोडासा आपल्याला स्टडी करावा लागतो आणि तो स्टडी आपला म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून व्हावा, हीच एक याच्यातून माझी एक समजा एक आपल्यासोबत चर्चा करण्याचा हाच एक उद्देश आहे मित्र, हे लक्षात घ्या. म्हणून चर्चा जरी मागची असेल तरी ती आपल्या कामाची आहे हे लक्षात असू द्यायला पाहिजे आपण. तर आज आपण जो स्क्रीन शेअर केलेला आहे लिस्ट ऑफ रिकमेंडेड अप्लिकंट्स विदाउट इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर पुन्हा रयत शिक्षण संस्था सातारा तिथेच आहे जनरल मेरिट लिस्ट आहे ऍज पर टॅट मार्क्स नुसार. पुन्हा हा जो राऊंड बघितला तुम्ही तर 17 आहे, 9 to 12 पर्यंत याच्यामध्ये जी भरती केलेली आहे म्हणजे 9-10 आहे आणि 11-12 या दोन गटामध्ये यामध्ये भरती करण्यात आलेली आहे. तर ही सेकंडरीची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये ऑल पोस्ट आहेत. ऑल पोस्ट असल्यामुळे हे महत्वाचं आहे कारण याच्यात सगळ्याच टाईपचं रिझर्वेशन येते. मग त्या रिझर्वेशन मध्ये पॅरलल रिझर्वेशन सुद्धा येते आणि त्याच्यावर त्या टॅटचे मार्क्स सुद्धा आहेत. मग त्याच्यानुसार आपल्याला कट ऑफ थोडासा आपल्याला ठरवता येतो, म्हणजेच आपल्याला याची मदत होते. असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुमचं मत माझ्यापेक्षा वेगळं असू शकते. तर पुन्हा हेच कॉलम आहेत. अप्लिकंट नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, पोस्ट आहे, सब्जेक्ट आहे, कास्ट कॅटेगरी आहे, इथं हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे, प्रिफरन्स नंबर आहे, टॅट मार्क्स आहेत आणि इकडे फिजिकली हँडिकॅप्ड आहे. तर आपण ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 ऍडेड आहे. लँग्वेज हिंदीसाठी आहे, म्हणजे BA हिंदी BEd हे एज्युकेशनल आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन असायला पाहिजे. एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन BA हिंदी BEd हा सुद्धा याच्या मागचा एक उद्देश आहे की कुठं कोणतं क्वालिफिकेशन लागते,
हे सुद्धा या चर्चेच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या लक्षात येते. कास्टची जी कॅटेगरी आहे ती ओबीसी आहे, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा जो प्रेफरन्स नंबर होता तो 4 होता आणि टॅटचे मार्क्स यांचे 131 होते. म्हणजे ओबीसीचा इथं जो हिच्या 17व्या राऊंड मध्ये जे सिलेक्शन झालेलं आहे त्यावेळेचा जो कट ऑफ आहे ओबीसीचा तो 131 वर आलेला आहे. त्याच्यानंतर हायर सेकंडरी टीचर फुल टाइम ऍडेड. बघा पुन्हा हे फुल टाइम म्हणजे ज्युनियरला फुल टाइम आहे, ज्युनियरला वर्कलोड पकडला जाते. कारण इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे की याचे 11वी आर्टला 6 पिरियड असतात आणि जर 12वी आर्ट असेल तिथं तिथं 6 पिरियड असतात. 6 12 पिरियड होतात. जर 2 सेक्शन असतील तर मग 24 पिरियड होतात. तरीही ती पोस्ट फुल टाइम होत नाही, कारण ज्युनियरला जी पोस्ट फुल टाइम होते ते 26 पिरियड्सवर होते मित्र. कमीत कमी आपल्याला 26 पिरियडचं वर्कलोड असलं पाहिजे. 26 पिरियड जर आपल्याला वर्कलोड आलं तर 26 मल्टिप्लाइड बाय जर 40 मिनिटचा एक पिरियड आपण ठेवला 40 मिनिटाचा, तर मग ते कमीत कमी 16 तास घड्याळी तास ते वर्किंग होते आणि तेव्हाच ती पोस्ट फुल टाइम होते, हे सुद्धा लक्षात घ्या. तर यांनी इथं सरळ दिलेलं आहे की ती जी पोस्ट आहे ती फुल टाइम पोस्ट आहे, म्हणजेच यांच्याकडे 26 पिरियड इकॉनॉमिक्स साठी अवेलेबल आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हा सुद्धा एक महत्वाचा आहे. इकॉनॉमिक्स हा विषय पाहिजे त्यांना. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएच आरक्षण आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रिफरन्स 1 होता आणि 130 मार्कावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये. किती मार्कावर? 130. जरी हे जुनं असेल तरीही हे आपल्या महत्वाचं आहे, कारण याच्यावरनं आपल्याला प्रिफरन्स फॉर्म भरण्यासाठी खूप सारी मदत होऊ शकते. म्हणजे तुमचे अचूक प्रिफरन्स फॉर्म जर भरले गेले तर तुमचं एक किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड मध्येच तुमचं सिलेक्शन होऊन जाते व्यवस्थित, जर आपल्याला मार्क्स जर समजा टॅटचे असतील तर आपली निवड झाली तर. पुढे ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10 ऍडेड वर आहे, म्हणजे 100% गॅरंटेड आहे. हिंदी ईडब्ल्यूएस आहे हायस्कूल साठी, म्हणजे बीए हिंदी बीएड ची पोस्ट आहे. त्याच्यानंतर इथं याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रेफरन्स नंबर 1 होता. 130 मार्कावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कारण टॅटचे यांना मार्क्स 130 होते. ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10 ऍडेड आहे. लँग्वेज हिंदी आहे. एससी साठीची पोस्ट आहे, शेड्यूल कास्ट. आता यांचा सुद्धा आपल्याला कट ऑफ पाहावं लागेल. इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. प्रिफरन्स नंबर 1 होता, सॉरी हॉरिझॉन्टल आरक्षण इथं पण नाही आहे. प्रिफरन्स नंबर 6 होता आणि 127 मार्क्स यांना होते या उमेदवारांना. तर यांचं इथं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये नाव आलं की आपल्याला ऑर्डर मिळते. हे पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला. पुढचा बघू आपण. पुन्हा लँग्वेज हिंदीचा आहे, 9 ते 10 साठी आहे, ऍडेड आहे, 100% गॅरंटेड आहे. एनटीबी, आता बघा एनटीबी चा कट ऑफ सुद्धा इथं आलेला आहे आणि याला एनटीबी ला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. यांचा प्रेफरन्स नंबर 3 होता आणि 127 वर यांचं सिलेक्शन झालं. टॅटचा जो स्कोर होता तो 127 होता. 17वा राऊंड आहे मित्र, लक्षात घ्या. म्हणजे याच्या अगोदरचे राऊंड निश्चितच याच्यापेक्षा हायएस्ट गेलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल. 17 आणि 23 याच्यामध्ये फरक आहे, मीही मान्य करतोय, परंतु आपल्याला जजमेंट घेता येते. म्हणजे आपल्याला थोडंफार याच्यावरून कल्पना येऊ शकते, याची मदत होऊ शकते, कारण कट ऑफ हा आपण पाहिलाच पाहिजे. कट ऑफ जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत आपण अचूक आणि आपल्याला लवकर अपॉइंटमेंट मिळेल असा प्रिफरन्स आपण भरू शकत नाही. म्हणून आपल्याला कट ऑफ पाहणं फार आवश्यक आहे. पुढले आहे बघा, ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 आहे, लँग्वेज हिंदी आहे आणि ही एससी साठीची पोस्ट आहे आणि याच्यामध्ये यांचा कट ऑफ 126 चा होता. प्रेफरन्स नंबर 1 होता. पुन्हा हिंदीचीच आहे, एससी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे. 3 125 वर आलेला आहे. लँग्वेज हिंदी आहे म्हणजे बीए हिंदी बीएड एससी साठीची पोस्ट आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स नंबर 1 होता, 124 वर आलेला आहे. त्याच्यानंतर लँग्वेज हिंदी एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास एसबीसी, याला पण हॉरिझॉन्टल नाही आहे. सेकंड नंबरचा प्रेफरन्स होता, 124 वर सिलेक्शन झालेलं आहे. पुढे ग्रॅज्युएट टीचर्स आहे, 9 to 10 ऍडेड आहे, लँग्वेज हिंदी आहे, शेड्यूल कास्टची पोस्ट आहे.
हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, त्यांचा प्रेफरन्स 3rd नंबरचा होता 123 मार्क चालला. एससी चा जो कट ऑफ आहे ना तो 126 वरून सध्या 123 वर आलेला आहे, 3 मार्क्स इथं कमी झालेले आहेत. पुन्हा खाली बघा एससी चीच पोस्ट आहे, लँग्वेज हिंदी आहे, 9 ते 10 साठी आहे, ऍडेड आहे, 100% ग्रँटेड आहे. एससी ची पोस्ट आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा 4थ्या नंबरचा प्रेफरन्स होता 122 वर कट ऑफ आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कल्पना येते की आपण विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होऊ की विथ इंटरव्ह्यू. अर्थात हा जो भाग आहे हा कशावर डिपेंड्स आहे, कारण ती तो विषय, ती पोस्ट कोणची आहे, त्याला हॉरिझॉन्टल आरक्षण आहे का, मार्क्स किती आहेत आणि ऍडेड आहे का, या सगळ्या गोष्टीवर हे सगळं डिपेंड्स आहे. पुन्हा ग्रॅज्युएट टीचर्स आहे, 9 ते 10, लँग्वेज हिंदी आहे, एससी ची पोस्ट आहे, 3 नंबरचा प्रेफरन्स होता, कट ऑफ 122 असेल 17व्या राऊंड मध्ये. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, ऍडेड, लँग्वेज हिंदी, एससी, हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, प्रेफरन्स नंबर 1 होता, 122 वर याचा कट ऑफ आहे एससी चा, बीए हिंदी बीएड साठी. ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10, ऍडेड आहे, लँग्वेज आहे, आता लँग्वेज बदलली, आतापर्यंत हिंदी होती, आता संस्कृत आहे, एससी चीच पोस्ट आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, यांचा 7 नंबरचा प्रेफरन्स होता आणि यांना टॅटचे मार्क्स होते 121. 17व्या राऊंड मध्ये संस्कृत साठी जे सिलेक्शन झालेलं आहे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये, ते टॅटच्या 121 मार्कावर झालेलं आहे. विषय संस्कृत आहे, म्हणजे बीए ला संस्कृत बीएड असं एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन तिथं राहणार आहे. त्याच्या पुढे बघा लँग्वेज हिंदी, एनटीबी ची पोस्ट आहे, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये, यांचा 4थ्या नंबरचा प्रेफरन्स होता आणि एनटीबी चा कट ऑफ 121 वर आला, 121 वर हिंदी साठी. त्याच्यानंतर हायर सेकंडरी टीचर फुल टाइम ऍडेड, हायर सेकंडरी म्हणजे 11 आणि 12, 11 आणि 12 वर्ग 11वा आणि वर्ग 12वा या गटासाठी. विषय होता यांचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, एससी साठी हे रिझर्व्ह पोस्ट होती, याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाहीये आणि यांचा प्रेफरन्स 1 नंबर होता, 100% अनुदान आहे, 115 वर सिलेक्शन झाले ज्युनियरला. कितीवर टॅटचा जो स्कोर आहे तो 115, 115 वर सिलेक्शन झालेला आहे, कारण प्रवर्ग हा शेड्यूल कास्ट आहे मित्र, लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला कट ऑफचा अंदाज येतो, इंटरव्ह्यू मध्ये आपला नंबर लागेल की विदाउट इंटरव्ह्यू. त्यानंतर पुढले सुद्धा तेच आहे, राऊंड 17, फक्त इथं संस्थेचं नाव आता चेंज झालेलं आहे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचा आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी सुद्धा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये पोस्ट भरलेले आहेत. यांनी इंटरव्ह्यू नाही घेतला, यांनी सरळ लिस्ट मागितली आणि त्या लोकांना जॉईन करून घेतलेलं आहे. डॉक्युमेंट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांना जॉईन केलेलं आहे, हे इथं उल्लेखनीय आहे मित्र, लक्षात घ्या. तर पोस्ट बघा, हायर सेकंडरी आहे, टीचर फुल टाइम ऍडेड, आणि ही जी पोस्ट आहे सब्जेक्ट टाईप आहे बायोलॉजी साठी आहे, आणि याच्याच म्हणजे हायर सेकंडरी आहे, हे लक्षात घ्या, 11वी आणि 12वी साठी. कास्ट कॅटेगरी एसटी पेसा, एसटी पेसा, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे याला, यांचा प्रेफरन्स नंबर 1 होता, आणि एसटी पेसाचं एमएससी बायोलॉजी बीएड आहे, हे लक्षात घ्या. एज्युकेशनल आणि प्रोफेशनल जे क्वालिफिकेशन्स आहे ते आहे एमएससी बायोलॉजी बीएड. आता ते बायोलॉजी मध्ये, ते बॉटनी मध्ये असू शकते, झुऑलॉजी मध्ये पण असू शकते, आणि यांचा जो कट ऑफ आलेला आहे तो 111चा आलेला आहे. त्याच्या पुढे बघायचंय आपल्याला हायर सेकंडरी टीचर फुल टाइम ऍडेड, पुन्हा बायोलॉजीची पोस्ट आहे, एसटी पेसासाठी आहे, आणि इथं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रेफरन्स 1 होता आणि 110 वर कट ऑफ.
म्हणजे आपले जे शिक्षक बांधव आहेत एसटी पेसामध्ये, ते जेव्हा आम्हाला असं विचारतात की विदाऊट इंटरव्ह्यू होईल का, तर त्यांनी या मार्क्सचा थोडासा विचार करावा आणि याच्यावरून त्यांना ते थिंकिंग करू शकतात की आपलं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होईल की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये होईल. आज आपण बऱ्याचशा प्रवर्गाचा याच्यामध्ये कट ऑफ बघितलेला आहे. त्याच्यामध्ये SC आलेला आहे, NTB आलेला आहे, NTD आलेला आहे, त्याच्यानंतर ST पेसा आहे, त्यानंतर OBC पण आहे आणि हायस्कूल आहे, विषय पण आलेले आहे, हिंदी आलेला आहे, संस्कृत आलेला आहे, अकाउंटन्सी आलेला आहे, बायोलॉजी आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे वेगवेगळे याच्यामध्ये विषय आलेले आहेत. तर मित्रो, आपण या व्हिडिओ मधनं एकच चर्चा करतोय, हे जरी जुनं असेल, मी पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करतो, पण हे आपल्या कामाचं. कारण काय, आपण याच्या अगोदर काही इंटरव्ह्यूचे कट ऑफ सुद्धा पाहिले आणि हे कट ऑफ आहेत विदाऊट इंटरव्ह्यूचे. मग याच्यावरनं आपल्याला गेसिंग येऊ शकते आपले मार्क्स बघून, की काही मुलं असंही करतात, हे मार्क्स घेतात म्हणजे समांतर तुमचं जर समजा त्या कॅटेगरीचं जर समजा असेल, तुम्ही इथं जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही जर घेतला, तुमचा विषय जर याच्यात असेल आणि तुमचे मार्क्स त्यात जर मिळवले त्याला 2 न डिवाइड केलं, तर त्याच्या जवळपास तो कट ऑफ ऍव्हरेज जो येतो त्या ऍव्हरेजच्या जवळपास त्याचा कट ऑफ थोडासा 5-10 मार्काचा फरकानं मागे पुढे राहतो. एवढाच याच्यामध्ये फरक पडतो, यापेक्षा जास्त याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणून ही चर्चा आपली, आपण मागची जरी ही लिस्ट असली तरी ही चर्चा आपल्यासाठी महत्वाची आहे हे लक्षात घ्या. कारण कसं आहे की जोपर्यंत आपण याचा स्टडी करते, मग स्टडी करसाल कसा? जर आपण मागचा रेफरन्स घेणार नाही, तर मग स्टडी कसा करायचा? कोणता रेफरन्स घ्यायचा स्टडी करण्यासाठी? बरोबर आहे ना? कारण आपल्याला समजा 12वीची बोर्डाची परीक्षा द्यायची आहे, तर गेल्या 5 वर्षाचे पेपर पाहतोच ना आपण. कारण त्याच्यातले काही क्वेश्चन्स रिपीट होतातच. असं नाही की होत नाही. कारण ठरवलेला पॅटर्न असतो काही काही. तसंच इथं आहे. काही जे मार्क्स आहेत ते रिपीट होणारच आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला एक गेसिंग येते, की मी कुठं बसू शकतो म्हणून. आणि दुसरा आपल्याकडे काही याच्यामध्ये असा फारसा असा पर्याय नाहीये, की आपण अमुक एक अभ्यास केला म्हणजे त्याच्यामधनं आपल्याला समजेल, परफेक्ट आपल्याला समजेल, की मी इंटरव्ह्यू मध्ये येतो, की मी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येतो. म्हणून आपण या व्हिडिओचा जर आपण आधार घेतला आणि आपले मार्क्स जर बघितले, तर याच्यामधलं जर समांतर जे काही आपली जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग याच्यामध्ये पाहायचा, आपला विषय याच्यामध्ये आपण पाहिला आणि त्याचं जर आपले मार्क्स आणि हे मार्क्स याचं टोटल करून जर टू आपण त्याला डिवाइड केलं, तर होऊ शकते तिथपर्यंत आपला कट ऑफ येऊ शकतो, कारण तो ऍव्हरेज कट ऑफ असं म्हणतो, ऍव्हरेज येतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा विदाऊट इंटरव्ह्यूचं कट ऑफ याच्यावर चर्चा घेतलेली आहे. 2 संस्थेमध्ये आपण बघितलेले, एक रयत शिक्षण संस्था सातारा आणि दुसरी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर, या दोघांचा स्टडी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. असा स्टडी आता आपल्याला जोपर्यंत काही नवीन येत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहावं लागणार आहे. पण एक निश्चित आहे, जेही उमेदवार याचा अशा प्रकारे स्टडी करतील, निश्चितच त्यांना त्यांचा जो प्रेफरन्स फॉर्म भरावा लागेल त्यांना, तेव्हा त्यांचा फायदा होणार आहे. ऑप्शन फॉर्म जेव्हा आपण भरू, कुठल्या संस्थेला कुठला प्रेफरन्स द्यायचा आहे आपल्याला, ते जेव्हा आपण तिथं भरणार आहे, त्यावेळेस हा जो आपण केलेला स्टडी आहे, हा मित्र आपला म्हणजे असा काही वाया जाणारा स्टडी, हा आपल्या कामातच पडणारा आहे. कारण होऊ शकते याही संस्थेमध्ये जागा आहेतच, काही प्रश्नच येत नाही. संजय मन्ना तर त्यांची झालेली आहे, त्यांनीही काही जागा त्यांच्याकडे रिक्त असतीलच. फक्त थोड्याफार कॅटेगरी वगैरे बदलतात, कारण या मोठमोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मास व्हॅकन्सी रिक्त आहेत सध्या. आणि त्यामुळे आपण ही जी चर्चा करतोय ही चर्चा आपल्या उपयोगात पडणारी चर्चा आहे. तर मी पुनश्च आपल्याला एक विनंती करणार आहे, जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ हा सुरुवातीपासून बंधूंनो शेवटपर्यंत बघा. म्हणजेच काय होईल आपल्याला, कारण आपला जो स्टडी आहे तो परिपूर्ण स्टडी होणार आहे आणि एकदा का परिपूर्ण आपला स्टडी झाला तर मग आपल्याला जजमेंट घ्यायला वेळ लागत नाही. याच्यात जजमेंट फार महत्वाचा आहे, एक शब्द मी वापरतोय. जोपर्यंत आपण जजमेंट घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही. जजमेंट घेण्यासाठी स्टडी आवश्यक, हे मी इथं आपल्याला आवर्जून सांगतो. आणि
इथं मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुनश्च आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी आपल्याला काही कट ऑफ वेगवेगळ्या संस्थेचे पाहायचे आहेत. कारण जोपर्यंत पवित्रवर नवीन काही नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला हा स्टडी आपला असा सुरू ठेवायचा आहे. पण शेवटी जेव्हा प्रिफरन्स फॉर्म भरू तेव्हा आपल्याला पास व्हायचंय, चांगल्या गुणांनी पास व्हायचंय, चांगल्या संस्थेमध्ये आपल्याला नोकरी मिळवायची मित्र. त्याच्यासाठी आपण हा स्टडी करतो. एवढं बाकी आपण लक्षात जरी घेतलं तरी आपली ही चर्चा सार्थकी लागणार आहे एवढा मला विश्वास आहे. ठीक आहे, धन्यवाद.